भारतात परतल्यावर मुंबईमध्ये जे करार झाले त्यावर उत्तर देणार. सध्या दाओसमधील गुंतवणुकीवर लक्ष. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना, मनसे आघाडीवर फडणवीसांचं सूचक विधान. आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं ट्विट, सूचक ट्विट. मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटून गेली. यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार. मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ. सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्यानं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुटून मी देवदर्शनाला गेले. मातोश्रीवरील बैठकीमध्ये सरिता म्हस्केंचा आरोप. सूत्रांची माहिती. 100व्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. महापालिका निकालानंतर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज एकत्र येणार. षण्मुखानंद सभागृहात विशेष कार्यक्रम. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून आदरांजली. बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. शाळेच्या व्हॅन चालकावर आरोप. नराधम चालक अटकेत. गुन्हा दाखल. 24,000चा दंड आणि व्हॅनचा परवाना रद्द. बदलापुरातील आधीच्या घटनेवर ही कारवाई केली, आता ही करू. आरोपीला सोडणार नाही, बावनकुळेंचं वक्तव्य. 5 फेब्रुवारीला राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका. 20,000 उमेदवार रिंगणामध्ये. राज्यात 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार. 18 देशातून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येत आहे. दाओसमधून मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. रत्नागिरीत भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना धमकी दिल्याचा नगर परिषदेच्या इंजिनियरवर आरोप. नगर परिषदेमध्ये प्रशासकीय काळात 4 कोटींचा घोटाळा झाल्याचा तिवरेकरांचा दावा. बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी नंबर 1. प्रेक्षकांनी सर्व निकाल फक्त TV9 मराठीवर पाहिला. महाराष्ट्रामधील जनतेची पसंती फक्त TV9 मराठी असल्याचं पुन्हा अधोरेखित. आज पंढरपुरात वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचा दुपारी शाही विवाह सोहळा. 25 प्रकारच्या 5 टन रंगीबेरंगी फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिराला सजवलं. मुंबईतील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीचा निर्णय. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं पालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस. छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय जागेवरील 22 अतिक्रमण हटवली. संबंधितांना नोटीस देऊनही वैध कागदपत्र सादर न केल्यानं कारवाई. सीएसएमटीवरून सुटणाऱ्या 4 रेल्वेगाड्या आणि दादरवरून सुटणारी 1 रेल्वेगाडी एलटीटी इथे स्थलांतरित करण्यात येणार. सीएसएमटी ते तिरुवनंतपुरम, सीएसएमटी ते नागरकोइल एलटीटीवरून सोडण्याचं नियोजन. मुलुंड भांडूपमध्ये मंगळवारी पाणी बंद. तसंच ठाणे शहरातही काही भागातलाही पाणी पुरवठा बंद राहणार. वरळाबाई वैष्णोदेवी यात्रा स्थगित. यात्रेच्या मार्गावर पाऊस आणि मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा स्थगित. दिल्ली एनसीआरमध्ये पावसाच्या सरी. दिल्लीमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. पावसामुळे प्रदूषणापासून काही प्रमाणात दिल्लीकरांना दिलासा मिळण्याची शक्यता. भारतात क्रिकेट सामने न खेळल्यावर बांगलादेश ठाम. T20 विश्वचषकासाठी संघ भारतामध्ये पाठवणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा निर्णय. बांगलादेशनं भूमिका न बदलल्यास आयसीसी स्कॉटलंडला संधी देणार.